नमस्कार। बोल आजाद न्यूज में हम आपका स्वागत करते हैं। आइए देखते हैं आज के प्रमुख समाचार। स्थानिक गुन्हे शाखेची नांदुरात मोठी कारवाई। 76 लाखांच्या अवैध वाळू वाहतुकीचा पर्दाफाश, 5 टिप्पर जप्त। नांदुरा 23 मे 2026। स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांनी नांदुरा तालुक्यात मध्यरात्री धडक कारवाई करत अवैध वाळू माफियांना मोठा दणका दिला आहे। एलसीबीच्या पथकाने सावरगाव नेह येथे सापळा रचून एकाच वेळी 5 टिप्पर पकडले असून 76 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईमुळे जिल्ह्यातील वाळू तस्करांत एकच खळबळ उडाली आहे। पौपनी पंकज सपकाळे, स्थागुशा बुलढाणा यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की सावरगाव नेह परिसरातून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची वाहतूक होत आहे। या माहितीच्या आधारे पौपनी सपकाळे यांनी तत्काळ पथकासह नांदुरा गाठले व नांदुरा पोलिसांच्या मदतीने मराठी शाळेजवळ नाकाबंदी केली। 21 मे 2026 रोजी रात्री 7:30 वाजता 5ही टिप्पर वाळूने भरून येताना दिसताच एलसीबीच्या पथकाने त्यांना घेरले। विना नंबरचे 4 व 1 नंबर असलेला असे एकूण 5ही टिप्पर ताब्यात घेण्यात आले। प्रत्येक टिप्परमध्ये अंदाजे 2 ब्रास रेती आढळून आली। कारवाईत जप्त मुद्देमाल: 1. भारत नावाचा टिप्पर 15.20 लाख, हरिओम MH28BB 4414 15.20 लाख, निंबाई नावाचा टिप्पर 15.20 लाख, विना नंबरचे 2 टिप्पर 30.40 लाख। एकूण मुद्देमाल 76 लाख रुपये। या प्रकरणी एलसीबीचे पौपनी पंकज सपकाळे यांच्या फिर्यादीवरून नांदुरा पोलीस स्टेशन येथे अपक्र 335/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। योगेश काळे, आकाश कंडारकर, शुभम इंगळे, लक्ष्मण चव्हाण व प्रल्हाद नरवाडे या 5ही आरोपींवर कलम 303(2) BNS व गौण खनिज अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली। एलसीबीची कौतुकास्पद कामगिरी: पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने केलेली ही कारवाई जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मोठ्या कारवायांपैकी एक आहे। रात्रीच्या गस्तीदरम्यान दाखविलेली सतर्कता व धाडसी कारवाईमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल वाचला आहे। पुढील तपास नांदुरा पोलिसांचे पोहेकोण विक्रम राजपूत करीत आहेत। प्रतिनिधी शुभम ढवळे, नांदुरा।